आता पाऊस वाटतो का तुम्हाला होईन? काय भरोसा नाही, भरोसा वाटत नाही पावसाची, शाश्वती नाही. आता पूर्वी जशी शाश्वती होती, हुकमी पाऊस होता पूर्वी. म्हणजे पडायचं मग पाऊस पडायचं. येणार म्हणजे येणारच. हा, पण आता नाही ते राहिलं. हा. अहो आमच्या राज्यामध्ये या 8-12च्या नक्षत्रामध्ये जनावर मारायची, डोर गोरू एवढा पाऊस व्हायचा? एवढा पाऊस आणि गारण वारण, हा. ते का साधं होतं काय? तुम्ही पेरण्या कधी करायच्या तुम्ही? आम्ही पेरण्या करायचं. आता हा निरोप संपला का मग 8-12 थोरल्या कावरात पेरण्या व्हायच्या आमच्या. हा. 8-12 म्हणजे नाही तर थोरल्या कावरा म्हणजे. बरं तिथं काय पेरायला त्या टायमाला हमरा सगळ्या बाजऱ्या, बाजऱ्या, वर्षभर सगळ्या बाजऱ्या. भुईमुग. बेलोक आपला थोडा करायचा काय पुरता, हा, एखादं वावर, हा, नाही तर बाकीच्या मग बाजऱ्या. हा. असं व्हायचं. आणि मग त्या बाजऱ्या काढायला का व्हायच्या, श्रावण पोळा झाला भाजीच्या महिन्यात पितळी पुणं, मग पितळी पुण्याला यटाळण्या चालायच्या, यटाळण्या करायच्या, गोडं घालायचं, त्या गावठी बाजऱ्या, मग कुचुडी घालायची, मग सुड्या घालायच्या. आणि मग ते वाळलं का मग ते खळी लावायची, दाणं करायचं. हो गाड्याने मळायचं दाणं, असं काय का गाड्याने बैल 2-2, 3-3 गाडं चालायचं काळ्यामध्ये. आणि मग पाठी आणि त्याचं थोडा असं ते आपलं बैलाने मळायचं. मोठ्याला जाण्याचं गाडं चालायचं काळ्यामध्ये, मोठाली खळी लावायची. मशनी नव्हत्या, अशा गिरणी नव्हत्या, मशनी हा मशनी नव्हत्या ना त्यावेळेस नाही नाही दाणं नाही करायच्या. काय समज नाही आल्यात. आमच्या गावामध्ये आता बारीक गाव आहे का आमचं. मोठे. पूर्वी आम्ही बारीक बारीक असायचं. आमच्या गावात फक्त एक सायकल होती. मोटरसायकल नाही, बायसिकल एकच होती. पटेल का तुम्हाला? ती बी कोणची होती, वरतो आमचा हार्या शिपी म्हणून होता, कपडे शिवायचा. साधा माणूस लांगडा होता जरा. सायकलला पायंडेल कायचं लाकडाचं. अख्ख्या गावात एकच सायकल. नाही काय नाही, मागा? आता ऐका ना, तुम्ही आता ते कुचोळ्या लावायचे, हा खळ करायचं का? हा मग खळणी करायचं, शिपायचं संध्याकाळचं शिपलं का सकाळचं मग थोडंसं ऊन पडलं का थोडं जागी जागी ढवळं दिसायला लागलं का मग बैलांनी खळं लावून घ्यायचं. फार भुईसारखं व्हायचं निबार. किती बैल किती लावायची त्यावेळेस? पहिलं 4 बैल, 6 बैल, 8 बैल लावायची, खळं लावायला. बैला पण चोरून घ्यायचं खळ्यांनी फार भुईसारखं, जशी आपली घराची शानाची बोई असते ना, अंगा असं. आणि ते बैलांच्या परत नख्या हे झाल्या का मग टोपणीनं टोपून टपाट करायचं खळं पार. टोपायचं टोपणी घेऊन खळं गेलं टोपून अगदी पद्धतशीर माझ्यात अगदी. आणि मग तिथून बाजूली मोडायला टाकायची, त्या खळ्यातच खळ्याच. ती मोडायची, हा पांगवायची. हा कंस कोडायची, कंस कोडायची, वैर नाही की अंग काढायचे पेंड्या, असं करायचं. आता कसं आपण बाजरी काठून घेतो आणि मशनी म्हणजे कंस टाकीतो, वैरण आपली घेऊन येतोय की अंग काढून. अंग अशी तारा पहिली कंस खळ्यात टाकायची आणि मग ती बैलांनी मारायची. वारा आला का वावड्या लावायच्या, उपणायचं दाणं. ते खळ पहिलं पुजायचे का तुम्ही? हा मग खळं पुजावं लागत होतं. मग कसं खळं पुजायचं, दाणं झालं का पोटी भरायची, पोटी गाड्यात भरायची, मग तो गाडा घरी आणायचा, मग तो गाडा पुजायचा बाईनं. बैलांच्या पायावर पाणी टाकायचं, गाडा वळायचा आणि मग जाण्याची पोटी उचलून घरामध्ये थडी लावायची. असं पूर्वी होतं बाबा आमच्या राज्यात. आता ते दिवस लई चांगलं होतं. तुम्ही काही म्हणा बरं का, आमचं राज्य होतं ना लई चांगलं होतं. गावठी खाणं, गावठी राहणं, गावठी जनावर, बाजऱ्या सगळंच गावठी. बाजरी आहे गावठी, धान्य आहे गावठी, जनावर आहे गावठी, म्हशी गावठ्या. आता हे तुमचं जर्सी ते ओरिजिनल खाणं होतं ना. खाणं ओरिजिनल होतं ना. हा खाण्याची काय गोष्ट काढायची. कडधान्य असायची का त्या टायमाला? मग कडधान्य
बागाई थोडा असायचं, पाणी नस हम्म. बागाई थोडा असायचं. आणि मग बाकी जिरायचं म्हणजे मग आपलं यटाळण्या झाल्या तर मग हरभर करायचं. आणि पेरायच्या टायमाला मग माळा बाठाला आपलं जोंधळ, आपलं उडीद, तुम्हाला सांगतो, परत मठ, हुलग, मग याची बेरड करून पेरायच्या रानामध्ये. रान शेतामध्ये अहो 2-2, 3-3, 4-4 फुटी हुलग व्हायचं, मठ व्हायचं. असं काय करतात. बागायच्यात खाली बाजरी व्हायची. आमच्या राजी सुखासुखी होत. आणि आता ते मठ हुलग वर्षाला मिळते ना, काय शेंगोळी खाऊची वाटली ना, मुलगाच नाही तर काय ती शेंगोळी करतात. त्याच्यात कस होता ना असा कडधान्यामध्ये. काय बोलणं हे, लई कस. कडधान्य म्हणजे लई कस. मठ, हुलग, उडीद, तुरी हे मालवायचं. आणि बाजरी, गहू, हरभर. नाही, पावसाळा झाल्याच्या नंतर हे दुसरी पिकं का घ्यायची तुम्ही. पावसाळ्यात दुसरी पिकं का हरभरा, गहू, बटाट, लसूण, कांदा थोडं लावायचं आपलं काय पुढचं लसणाच्या दांडांना. नाही तर मग हे जास्त पीक त्या टायमाला बाजरी काढली का बटाट्याचं आणि लसणाचं 2-3 लसणाचं लावायच्या. बटाटे लावायचं 10-10, 5-5 फुटी, 15-15 फुटी. मग जसं जसं क्षेत्र असेल तसं. बारीक जणी असला तर 2-4-5-6 फुटी लावायचं. मोठा जणी असला तर 10-12 फुटी लावायचा. त्याच्या मोठा आता 15-20 फुटी लावायचा. आणि मोठा आखायचा. ते मोठं एवढं पीक काढायचे. मोठं तेव्हा काय इंज नाही, तेव्हा इंज नाही, फिरणं काय नाही, काही नाही. इंजही नाही, लाईटही नाही, काही नाही. मोठा आखायचा, मोठा. अरे बाबा, हे हाताला गट पडायचं. आमच्या बैल ओढू मारू. असं काय का याला जुना जमाना. ते जुनं तुम्ही काही म्हणा, जुनं ते सोनंच होतं. बाबांचा अनुभव आणि बाबांचा अभ्यास किती सुरेख आणि किती योग्य आहे हे आपल्याला त्यांच्या या बोलण्यावरनं मंडळी कळालेलं असेल. श्याम पिंगळे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहोत. मंडळी, असंख्य व्हिडिओ श्याम पिंगळे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती शेअर केलेले आहेत. जुनं ते सोनं या नावाने त्यांनी हे सगळे व्हिडिओज शेअर केलेत आणि असंख्य व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तुम्ही नक्कीच श्याम पिंगळे यांच्या फेसबुक वॉलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आजच्या या बाबांच्या व्हिडिओमधनं त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि आत्ताचा जो काही 7 जून नंतरचा काळ लोटलेला आहे आणि त्यानंतर आता पाऊस पडेल की नाही याबद्दल त्यांना जेव्हा विचारणी केली त्याबद्दल बाबांचं मत आपण ऐकलं. तर त्या काळात म्हणजेच काही वर्षांपूर्वी जुन्या काळात शेती समृद्ध होती, जीवनशैली समृद्ध होती. जुनं ते निश्चितच सोनं होतं. पारंपरिक शेती आणि समृद्ध असा वारसा शेतीला होता. हा अनुभव बाबांनी सांगितला. ते म्हणतात, आमचं राज्य होतं ना ते लय चांगलं होतं. गावठी खाणं, गावठी राहणं, गावठी जनावरं, सगळंच गावठी आणि शुद्ध होतं. आता सगळं बदललं आहे. ही बाबांचे शब्द आहेत. निश्चितच आता किती बदल झाला हे तुम्हाला आम्हाला नव्याने सांगण्याची गरज राहिलेली नाही आहे. तर मंडळी, आताचा पाऊस आणि या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. पेरण्या अजून कुठेच पूर्ण झालेल्या नाही आहेत. तर याच संदर्भाने ज्यावेळेस बाबांना विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पूर्वी नक्षत्राप्रमाणे पाऊस ठरलेला असायचा. मृग नक्षत्र जे सुरुवातीचं पहिलं नक्षत्र आहे. आता पावसाचा कोणताही भरोसा राहिला नाही असं बाबांचं म्हणणं आहे. पारंपरिक पद्धतीनं शेतीची मशागत केली जायची. 4 ते 8 बैलांच्या साह्याने रात्रभर चालणारी मळणी आणि त्यानंतर होणारी धान्याची पूजा ही या ठिकाणी केली जायची. आता ब्लोअर किंवा उफनेर आपण ज्याला म्हणतो त्यातनं आपण सगळे पिकं काढतो. पण पूर्वी खळं केलं जायचं आणि 4 ते 8 बैल त्या खळ्यामध्ये त्या बैलांच्या साह्याने खळं केलं जायचं.
बाजरी, मटकी, उडीद, हुलगा, कुळीथ यासारखी सकस पिकं घेतली जायची आणि त्याच्या भाकरी करून त्या खाल्ल्या जायच्या. सगळ्या गावात फक्त एकच सायकल त्यावेळेस होती आणि यंत्रांचा लवलेश देखील नव्हता असं बाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर गावठी बाजार असायचा. खळं ज्याला आपण क्रॉप हार्वेस्टिंग म्हणतो त्याला आपल्या जुन्या भाषेत खळं म्हटलं जायचं. खळ्याचं पूजन केलं जायचं. तर प्रक्रिया देखील बाबांनी सांगितली. पेरणी व्हायची, कापणी व्हायची, खळ्यात मळणी व्हायची, वारं देऊन दाणं वेगळं काढलं जायचं, पोती भरली जायची आणि मग भरलेले पोते गाडी बैलामध्ये ठेवून त्या गाडीची देखील पूजा केली जायची. असा सगळा सुंदर असा अनुभव बाबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. जुन्या काळातली शेतीची पद्धत, निसर्गाचं चक्र आणि ग्रामीण जीवनातला साधेपणा यावरती बाबांनी भरभरून असं वक्तव्य केलं आहे, भरभरून सांगितलं आहे. पारंपरिक पिकं, कापणीच्या पद्धती, आधुनिकतेच्या तुलनेत पूर्वीचे, जसे ज्याला गावठी असं म्हटलेलं आहे बाबांनी, गावठी अन्न कसदार होतं हे त्यांनी आवर्जून सांगितलं. पूर्वीच्या काळी पाऊस अत्यंत खात्रीशीर आणि भरपूर असायचा, जो आता अनिश्चित प्रकाराचा झालेला आहे. पावसाचं प्रमाण इतकं असायचं की नद्या नाल्यांना पूर येऊन वन्य प्राणी वाहून जायचे. पेरणीचा काळ साधारणपणे मृग नक्षत्राच्या सुमारास असायचा, ज्यावेळी प्रामुख्याने बाजरीची पेरणी केली जात होती. बाजरीसोबतच थोड्या प्रमाणात भुईमुगाचं देखील पीक घेतलं जायचं. तर सिंचनासाठी विहिरीवर मोट चालायची. मोट चालून पाणी उपसा केला जायचा. आताच्यासारखे पंप किंवा सोलार पंप हे त्यावेळेस नव्हते. मोट बांधून मोटेच्या साह्याने हे सगळं पाणी उपसलं जायचं. कापणीनंतर धान्य काढण्यासाठी खळं करण्याची पद्धत होती. बाजरीची कणसं खळ्यात टाकून त्यावर 4 ते 6 किंवा 8 बैल लावून मळणी केली जात होती. हे खळं करण्यासाठी जमिनीवर शेणाचा सडा टाकून ती टोपणाने ठोकून घट्ट केली जायची. त्यावेळी आजच्यासारखी मळणी यंत्र, थ्रेशर हे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सगळी कामं ही हातानं केली जायची आणि बैलांच्या मदतीनं केली जायची. शेती केवळ उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं, तर ती एक संस्कृती होती. धान्य घरात आणण्यापूर्वी खळं पूजलं जायचं, खळ्याची पूजा केली जायची आणि हे महत्त्वाची प्रथा होती. धान्य पोत्यात भरून गाड्याने घरी आणल्यावर बैलांचे पाय धुतले जायचे, गाड्यांची पूजा केली जायची आणि या कृतीतून निसर्ग आणि जनावरांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम, आपली कृतज्ञता ही व्यक्त केली जायची. गावठी म्हणजेच गावाकडे शुद्ध पद्धतीनं पिकवलेलं, गावठी विरुद्ध हायब्रीड असं देखील एक सुंदर उदाहरण बाबांनी आपल्याला सांगितलं आहे. पूर्वीचं काही गावठी होतं, मग ते धान्य असो, खाणं असो किंवा जनावरं असो. आजच्या जर्सी गाई आणि रासायनिक खतांच्या तुलनेत जुन्या काळातील कडधान्य, मठ, हुलगा, उडीद अत्यंत कसदार आणि चविष्ट होते. तो काळ सुखात, समाधानाचा आणि आरोग्याचा होता असं या बाबांनी सांगितलं. तर मंडळी, हा संवाद केवळ काळातील शेतीला सुवर्ण काळ, त्या काळातल्या शेतीला सुवर्ण काळ म्हणून संबोधतो आहे. कष्ट असूनही त्या काळातल्या अन्नाचा दर्जा, निसर्गासोबत असलेलं नातं आणि मानवी मूल्य आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक युगापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ होती असा एक निष्कर्ष यावेळेस बाबांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. मंडळी, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला श्याम पिंगळे यांच्या फेसबुकच्या पेजवरती बघायला मिळेल. जुनं ते सोनं अशा टायटलखाली त्यांनी असंख्य वेगवेगळ्या जुन्या व्यक्तींचे व्हिडिओज त्या ठिकाणी संकलित केलेले आहेत. त्यांच्या सौजन्यानेच आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी देखील इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निश्चित बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.